नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर ब्रेकिंग न्यूज आहे बघा, EPFOने 78 लाख पेन्शनधारकांना ही भेट दिली। आता भटकण्याची गरज नाही, घर बसल्या झटपट होत आहेत काम। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता EPFOने 78 लाख पेन्शनधारकांना कोणती भेट दिलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, EPFOने 78 लाख पेन्शनधारकांना ही भेट दिली। आता भटकण्याची गरज नाही, घर बसल्या झटपट होत आहेत काम। बघा, ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट। नमस्कार, EPFO याआधी पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते, परंतु ही अडचण दूर करण्यासाठी EPFOने पेन्शनधारकांना विशेष सुविधा दिल्या आहेत। बघा, या ठिकाणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOने नियमामध्ये अनेक बदल करून 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे। यापैकी एक सुविधा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच DLC, ज्यामुळे पेन्शन प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे। वास्तविक EPFO बायोमेट्रिक आधारित DLC स्वीकारते। यासाठी पेन्शनधारकाला कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही, तर जीवन प्रमाणपत्र दरवर्षी घरी बसून सादर केले जाते। बघा, वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे। EPFOची ही सेवा वापरणाऱ्या पेन्शनधारकांची संख्या ही सातत्याने वाढत आहे। 8 जून रोजी PIBने शेअर केलेल्या डेटावर नजर टाकल्यास फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर आधारित DLC जमा करणाऱ्या पेन्शनधारकांची संख्या ही 2022-23 या आर्थिक वर्षात 2.1 लाख होती, जी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वेगाने वाढून 6.6 लाख होईल, म्हणजे वार्षिक आधारावर तिपटीने वाढ झाली आहे। बघा, कार्यालयांना भेटी दिल्याने दिलासा मिळाला। डिजिटल लाईफ सर्टिफिकेटने पेन्शनधारकांना ही मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पूर्वी कार्यालयात जाण्याचा त्रास या ठिकाणी दूर केला आहे। हे महत्त्वाचे काम आता फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे FATच्या मदतीने घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करून करता येणार आहे। या निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या विविध समस्यांमुळे आणि सततच्या तक्रारीमुळे EPFOने 2015 मध्ये आपल्या पेन्शनधारकांसाठी DLC सेवा प्रदान केली होती। बघा, 2022 मध्ये फॅट सुविधा म्हणजे FAT सुविधा कशी होती। वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना येणाऱ्या समस्यामुळे MEITY आणि UIDAIने 2022 मध्ये फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे फॅट विकसित केली आहे। त्याच्या मदतीने निवृत्ती वेतनधारक त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। यामध्ये फेशियल स्कॅनमध्ये पेन्शनधारकांची लगेच ओळख पडते आणि वास्तविक UIDAI आधार डेटाबेस फेस रेकग्निशन ॲपच्या वापराने ओळखण्याचे काम करतो। त्याची प्रक्रिया ही सोपी आहे, सेवा वापरण्यास अतिशय सोपी। बघा, फेशियल ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी स्मार्टफोनमध्ये आधार, फेस ID आणि जीवन प्रमाण ॲप्स इन्स्टॉल करावे लागेल। यानंतर दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर आधारित चेहरा स्कॅन केला जातो आणि स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर जीवन प्रमाण ID आणि PPO क्रमांकासह मोबाईल स्क्रीनवर DLC सबमिशनची पुष्टी केली जाते आणि हे काम घरी बसून केली जाते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे EPFOने 78 लाख पेन्शनधारकांना ही भेट दिली आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही भटकण्याची गरज नाही। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।